अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये स्वागत करते. अधिक महिन्यात आईची ओटी भरताना किंवा जोडवे बदलताना जर ही चूक झाली तर आयुष्यभर त्याचा परिणाम भोगावा लागू शकतो. पण 99% महिलांना ही गोष्ट माहितीच नाही. आई नसेल तर ओटी कोणाची भरायची, विधवा आई असेल तर काय करायचं आणि सासूची ओटी का भरायची नसते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्याचे असे गुप्त नियम सांगणार आहे जे प्रत्येक सुवासिनीने एकदा तरी ऐकायलाच हवेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की पहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मास म्हणजे केवळ वाढीव महिना. वर्षात 12 महिने असतात, मात्र खगोलीय कारणामुळे सौर वर्ष हे 365 दिवसाचं असतं आणि चंद्रवर्ष जे 354 दिवसाचं असतं. त्यातील 11 दिवसाचा फरक दरवर्षी येतो आणि सलग 3 वर्षे हा फरक 33 दिवसांचा म्हणजे संपूर्ण 1 महिन्यांचा असतो. त्यामुळे दर 3 वर्षांनी एक अधिक मास येतो आणि अधिक मास असल्यामुळे पंचगणावर परिणाम त्याचा होत असतो. वर्षातील सर्व काही जे काही दिवसासाठी सण जे आहे तर ते पुढे पुढे ढकलले जातात आणि हा महिना जवळपास 30 आणि 33 दिवसाचा असल्याने वर्षातील महिने 13 होतात. त्यामुळे ज्येष्ठ महिना यावर्षी दोनदा आलेला आहे, जो अधिक मासाला स्वतःचं असं नाव नसतं. त्यामुळे तो जो ज्या महिन्यामध्ये येतो तर त्या महिन्याचं त्याला नाव दिलं जातं. जसं की मागच्या वेळेस श्रावण महिन्यामध्ये अधिक महिना आला होता आणि यावेळेस ज्येष्ठ महिन्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे ज्येष्ठ, अधिक ज्येष्ठ आणि निज ज्येष्ठ असे 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. तर अधिक मास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला असतो. भगवान विष्णू हे पृथ्वीचे पालनहार आहेत आणि या महिन्यामध्ये भगवान विष्णूची भक्ती, उपासना, पूजा, व्रत याला अत्यंत महत्त्व दिलं जातं. जो कोणी अधिक मासामध्ये संपूर्णपणे सात्विक भोजन करतो, भगवान विष्णूची आराधना करतो, त्याबरोबर कायम विष्णू कृपा करतात अशी मान्यता देखील आहे. तसेच या महिन्यात दान करण्याला देखील पुण्याचं काम मानलं जातं. अधिक महिना हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने अनेक जण धार्मिक विधी या काळामध्ये करतात. अधिक मास या महिन्यामध्ये काही नियमित पालन करणं देखील लाभदायक मानलं जातं. या महिन्यात पूजापाठ, भगवान विष्णूंची भक्ती करणे ज्येष्ठ मानलं जात असतं. सात्विक आहारावरती भर देणं आरोग्यासाठी हितकारक मानलं जातं. काही जण संपूर्ण अधिक मास व्रत करून केवळ फळे खातात. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर हे स्वच्छ होतं. हे देखील महत्त्वपूर्ण कारण आहे. अधिक मासामध्ये मांसाहार करणं टाळावं. जमेल तितकं शुद्ध अन्न ग्रहण करावं. केवळ शरीर नाही तर मनाची शुद्धता देखील कायम राखावी. आपल्या वागण्या बोलण्या नियम, संयम आणि मधुरता असावी. मनामध्ये द्वेष, राग ठेवू नये. अधिक मास हा महिना भगवान विष्णूला समर्पित असला तरी देखील या महिन्यामध्ये काही मंगल कार्य करण्यास मनाई आहे. कोणतेही शुभ कार्य अधिक मासामध्ये केले जात नाही. मंडळी, या महिन्यामध्ये लग्न, मुंज, वास्तुशांती किंवा कोणतेही चांगलं कार्य करणं टाळणं, म्हणजे कोणतेही नवीन गोष्टीची सुरुवात करणं टाळावं किंवा कोणतेही शुभ कार्य करणं टाळावं. अधिक महिन्यामध्ये नवीन गोष्टीची सुरुवात केली जात नाही. कोणतेही शुभ वस्तू खरेदी केली जात नाही. या महिन्यात केवळ भगवान विष्णूची पूजा, आराधना करावी. निरंतर विष्णूच्या नामाचा जप करणं लाभदायी मानलं जातं. पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवाने त्याचा स्वीकार केला नाही. मग काय दुःखी कष्ट झालेला मलमास भगवान श्रीकृष्णाकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूंचा अवतार. अधिक मासाचं दुःख ऐकून त्याने पुरुषोत्तम मास अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मास पुरुषोत्तम मास असे देखील म्हटलं जातं. भगवान विष्णूच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यापेक्षा तो अधिक तेजस्वी झाला आणि काही ठिकाणी याला दामोदर मास देखील असं म्हटलं जातं. म्हणून तर अधिक मासामध्ये जे काही व्रत केले जातात त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना जास्त प्रमाणामध्ये केली जाते. मंडळी, या काळामध्ये दान, जप,
तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. या महिन्यात आपण तुळशीला नेहमी जल अर्पण करायचं आहे, पण सकाळी संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्याला आपल्याला आवर्जून लावायचा आहे. तुळशीची पूजा आवर्जून करायची आहे, कारण की भगवान श्री हरी विष्णूंना तुळस ही अतिप्रिय आहे. परंतु या महिन्यामध्ये रविवार किंवा एकादशीला चुकूनही तुळशीला पाणी जे आहे तर ते आपल्याला घालायचं नाही. तसेच अधिक महिन्यामध्ये रामायण, भगवद्गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथाचं दान करणं किंवा वाचन करणं देखील खूप शुभ मानलं जातं. या महिन्यामध्ये तुम्ही ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे. विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र अशा स्तोत्राचं पठण तुम्हाला या महिन्यामध्ये जास्तीत जास्त करायचं आहे, जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती होईल. यावर्षी 2026 मध्ये 17 मे ते 15 जून या दरम्यान अधिक महिना जो आहे तर तो असणार आहे. महाराष्ट्रामध्ये अधिक महिन्याला धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं. हिंदू धर्मात अधिक मास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा महिना म्हणजे जावयाचा लाड करण्याचा महिना असतो. या महिन्यामध्ये आई वडील जावयाला घरी बोलवून त्यांना रीतसर गंध वगैरे लावून ओवाळतात. पंचपक्वानाने त्यांचा मानपान केला जातो. जावयाला अधिक मासाचं वाण देखील दिलं जातं. हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात आणि म्हणून जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या तामणामध्ये अनारसा ठेवून त्यावरती तांब्याचा दिवा किंवा चांदीची निरांजन लावून जावयाला देतात. अनारसेऐवजी बतासे, मसूर पाक वगैरे जाळीदार पदार्थ देखील दिले जातात. यांची संख्या 33च असावी. या महिन्यामध्ये नारळ, सुपारी, फळे यांसारख्या वस्तूसुद्धा 33च्या पटीमध्ये घेऊन त्या देखील दान करतात. वैशिष्ट्य म्हणजे सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या नंतर म्हणजेच की सुमारे 33 महिन्यानंतर येतो आणि या 33 महिन्यासाठी म्हणून 33 वस्तूंचं दान जे आहे तर ते केलं जातं. याचा उल्लेख अनेकदा 30 आणि 3 असा देखील केला जातो, कारण की पूर्ण महिना हा 30 दिवसाचा असतो. त्यामुळे एकदा नेमवर्त दिवसातून एकदा करणारा असाल, शेवटीचे 3 दिवस दिवसातून 2 वेळा करून 33 पूर्ण करावे लागतात. तसेच 33 ही संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे. 33 कोटी देव असल्याने 33 ही संख्या महत्त्वाची सांगितली जाते. लक्ष्मी मातेला चांदीची अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जावयाला चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात. धार्मिक दृष्टिकोन असून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली आहे अशी मान्यता आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक, शुक्रधनाचा कारक आणि मनाचा कारक चंद्राशी आहे असं देखील म्हटलं जातं. चांदी जी आहे तर ती शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. मुलींच्या आयुष्य सुख करण्यासाठी अधिक महिन्यामध्ये जावयाला चांदीच्या वस्तू या भेट दिल्या जातात. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला महत्त्व आहे. त्यामुळे जावयाला चांदीची निरांजन नक्की द्या. जावयाला निरांजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. जेव्हा तुम्ही चांदीची निरांजन जावयाला देता तेव्हा तुमच्यावरील यम, शनी आणि राहू आणि केतू ग्रहाचे वाईट परिणाम देखील कमी होतात. मंडळी, असं देखील मानलं जातं. यासाठी जावयाला चांदीचं निरांजन आवश्यक दान करावं. अधिक महिन्यामध्ये एक आवर्जून काम केलं जातं, ते म्हणजे जोडव्यामध्ये भर घालणं किंवा जोडवी नवीन घेणं. अधिक मासामध्ये प्रत्येक स्त्री ही आपल्या पायातील जोडवे ही बदलत असते. अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि 3 वर्षातून एकदा आपल्या पायातील जोडवे ही आवश्यक बदलावी. अधिक महिना हा जोडवे बदलण्यासाठी एक नियमित ठरला जातो. अधिक महिन्यामध्ये महिला एकमेकींची म्हणजेच की आई लेकीची लेक आईची ही जोडवे जी आहेत तर ती बदलत असतात. अधिक महिन्यामध्ये आईने लेकीसाठी जोडवी नक्की बनवावी किंवा लेकीच्या पायामध्ये जे काही जोडवे आहेत तर त्यामध्ये भर घालावी. आईला जर शक्य नसेल, आईची परिस्थिती नसेल तर लेकीने आईचे जोडवे जी आहे तर ती बदलावी किंवा त्यामध्ये भर घालावी. जोडवे चांदीची घातली जातात, कारण चांदी हा धातू ऊर्जा वाहक आहे.
चांदी जमिनीला टेकल्यामुळे जमिनीतली ऊर्जा शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दोन्ही पायातली जोडवे शरीरात ऊर्जेचा समतोल राखण्यास मदत करतात. नववधूच्या अंगावर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातली जोडवी. जोडवी हा एक सौभाग्य अलंकार आहे. आजकालच्या फॅशनच्या युगात तर तो खूपच लोकप्रिय झालाय. जोडवी अंगठ्याच्या शेजारतलं बोट घातलं जातं. म्हणजे जोडवा जे आहे तर अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे तर त्या बोटामध्ये घातलं जातं. शास्त्रीय कारण आहे की अंगठ्या शेजारील बोटामधील नस आणि स्त्रियाचं गर्भाशय यांचा थेट संबंध असतो. म्हणून अंगठ्या शेजारील बोटात जोडवी घातली जातात. या बोटात जोडवी घातल्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि महिलेचा गर्भाशय नियंत्रित राहते. जोडवं हे ॲक्युफ्युंक्चरचे काम करत असतो. अधिक महिन्यामध्ये सुवासिनी महिलांनी आपली जोडवी बदलात, कारण की लग्न झालेली स्त्रियांच्या सौंदर्यात भर पडते. म्हणून महिलांनो, जी सुवासिन महिला आहे तर तिने आवर्जून अधिक मासामध्ये जोडवी बदलावात, कारण की लग्न झालेली स्त्रियाचं सौंदर्यामध्ये भर पडते. सौभाग्य अलंकार, मंगळसूत्र, चुडा, कपाळावरती कुंकू, पायातली जोडवी यामुळे तर जोडवी बदलली जातात. त्यासाठी प्रत्येक आईने आपल्या लेकीचे जोडवे जी आहे तर ती बदलावी किंवा त्यामध्ये थोडी तरी भर घालावी आणि लेकीने या महिन्यामध्ये आपली आईची ही ओटी आवर्जून भरावी. अधिक महिन्यामध्ये विवाहित मुलींनी आईची ओटी भरणं हे खूप पुण्यकारक मानलं जातं. मंडळी, अधिक मासमध्ये आईची ओटी भरल्याने सुखसमृद्धी आणि आईचे आरोग्य हे उत्तम राहते असे देखील धार्मिक धारणा आहे. यामुळे पितृदोष देखील कमी होण्यास मदत होते. अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरत असताना आई जर नसेल तर आपण ओटी कशी भरावी? ज्यांना आई नाही त्यांनी त्यांच्या घरातील किंवा इतर महिलांच्या आहे, जसे की आई हयात नसेल तर नंदेची किंवा एखाद्या सुवासनीची ओटी भरू शकता किंवा तुमच्या काकूची, चुलतीची किंवा आत्याची किंवा घरामध्ये इतर ज्या काही स्त्रिया असतील तर तुम्ही तुमची आई स्वरूप समजून त्यांची ओटी तुम्ही भरू शकता. परंतु मंडळी, ओटी भरत असताना सासूची ओटी ही आपल्याला चुकून देखील भरायची नाहीये. यामागे देखील एक कारण आहे. पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसतात. ओटी भरणे ही भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे. सुवासिनीची ओटी जी आहे तर ती सनातन प्राप्तीसाठी व्हावी यासाठी तिची ओटी भरली जाते. सनातन प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकारात्मक स्वरूप असते. मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुली आपल्या सुवासिन आईची ओटी भरू शकतात. लग्न कार्यामध्ये कन्यादानाला अतिशय महत्त्व दिलं जातं. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणं याला कन्यादान विधी म्हटलं जातं. आपण ज्या लेकीला लाडाकोडाने मुलीला वाढवले तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांनी कठोर व्हावं लागतं. त्याच्या त्यागामुळे तिला तिच्या हक्काचं घर मिळते. तर त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुली अधिक मासामध्ये आपली आईची ओटी भरतात. अधिक मासात सगळेच पुण्यकर्म केले जातात. त्यात आणखी एक पुण्यकर्माचं भर म्हणून आईची ओटी जी आहे तर ती भरली जाते. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की मंडळी तिची ओटी भरतात, परंतु अधिक मासामध्ये आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्यप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असंही संकेत अर्थ या संस्कारातून काढता येतात. विवाहित मुली आईची ओटी भरू शकतात, परंतु सासूची ओटी भरू शकत नाही. कारण की लग्न करून घरी आल्यावर सासू आपली सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशी तिच्या पदरात देते. सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही. विधवा स्त्रीची ओटी भरता येत नाही, म्हणून आईची ओटी भरणं शक्य नसेल तर अन्य सुवासिनीची खणनाराने ओटी भरावी. तसं केल्याने देखील सौभाग्यवती स्त्रियेचं मंगलमय आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला आणि आपल्या परिवाराला मिळतात. याचा अर्थ असा, आई विधवा असेल तर तिचा आशीर्वाद मंगलमय नसतात का? तर तसं नाही. विधवा स्त्री प्रजनन क्षमता असूनही पतीशिवाय गर्भधारण करू शकत नाही, म्हणून तिची ओटी भरली जात नाही. पण तिला आदरपूर्वक नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेतला जातो. यासाठी ओटी का भरतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अधिक मासामध्ये आईची ओटी भरली जाते कारण की ओटी ही केवळ कृतज्ञतेचं प्रतीक आहे. गर्भधारणा आहे त्यामागचा हेतू नाही. त्यामुळे ज्यांना आई नाही त्यांनी इतर सुवासिनी महिलांची ओटी भरून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा.
किंवा काही जर लेकीच नसेल, काही महिलांना लेकीच नसेल तर त्यांची ओटी कुणी भरावी? तर अशा महिलांची ज्यांना लेक नाही तर त्यांच्या भावाच्या मुली असतील किंवा त्यांच्या जावाच्या मुली असतील, म्हणजेच की घरातील इतर ज्या काही मुली असतील तर त्यांनी त्यांच्या आई समजून, आपल्या आई समजून अशी तुम्ही त्यांची ओटी भरू शकता किंवा तुम्ही त्यांच्या हातून तुमची ओटी देखील भरू शकता. आपण जर आत्याची ओटी भरली, मावशीची ओटी भरली, ज्यांना लेक नाही तर अशा आपल्या आत्याच्या, काकीच्या, चुलतीच्या किंवा आपल्या मैत्रिणीची ओटी जी आहे तर ती तुम्ही भरू शकता. म्हणजेच की एक सवाशीण स्त्री दुसऱ्या सवाशीण स्त्रीची ओटी जी आहे तर ती भरू शकते. मग विधवा आई असेल तर आपण ओटी कशी भरायची? तर विधवा आई असेल तर तुम्ही जर ओटी भरू शकत नसाल तर तुम्ही आईसाठी एखादी सुंदरशी साडी खरेदी करा. आईच्या आवडीची एखादी मिठाई किंवा आईला जे खायला आवडत आहे ते खायला तुम्ही यावेळेस बनवून आईला द्या. आईला तृप्त करा. आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आईच्या आवडत्या वस्तू किंवा चांदीची एखादी वस्तू आईला तुम्ही दान करा आणि आईला एखादी साडी देखील तुम्ही घेऊन देऊ शकता. असं केल्याने देखील आपल्या मनातली भावनाही व्यक्त होतात. आपल्याला जर लेकच विधवा असेल तर तिने आईची ओटी कशी भरावी? लेक जर विधवा असेल तर तिने आईची ओटी जी आहे तर ती इतर महिलांकडून, इतर सुवासिनी महिलांकडून किंवा लहान मुलींकडून, कुमाऱ्या मुलींकडून ओटी भरून घेतली तरी सुद्धा चालेल. आणि लेक आणि आई दोघेही विधवा असतील तर त्यांनी एकमेकींना फक्त साडीने एखादी खायची वस्तू, म्हणजेच की एखादी मिठाई किंवा एखादी आवडीची वस्तू चांदीची भेटवस्तू स्वरूपात देऊन एकमेकींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तरी सुद्धा चालेल. आपल्या सासूची ओटी ही चुकून देखील भरायची नाही. शिवाय आई ज्या महिला विधवा आहेत तर त्यांची ओटी देखील भरली जात नाही. तर ओटी का भरतात याबद्दल देखील आपण छोटीशी माहिती प्राप्त करून घेऊया. मातृत्व प्राप्तीचा आशीर्वाद हात प्रतिकारक अर्थ पद्धतीमध्ये आहे. माहेरून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरं, लेकूरवाळी, हळकुंड, हळद, कुंकू, 5 प्रकारचे फळे इत्यादी साधन सामग्रीत वापरले जातात. नवविवाहित असले तरी पद्धतीला खूप महत्त्व दिलं जातं. 5 सुवासिनी तिची ओटी भरतात. एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात. कालांतराने यथोचिंती स्थानांतर प्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात. ऋणतुमान चालू असल्यापर्यंत ही पद्धत वापरली जाते. ओटी भरल्यानंतर ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही हे प्रतिकारक अर्थ आहे. ज्या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न विनाकारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायक मानल्या जातात आणि प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत ही रूढी जी आहे तर ती आवर्जून पाळली जाते. त्यामुळे या विधीचं जे महत्त्व आहे तर ते महत्त्व पाळले जाते. त्यासाठी तुमच्या सवडीने अधिक मासामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही कधीही ओटी भरू शकता. फक्त मंडळी, मासिक धर्मामध्ये आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची नाही किंवा सुतकामध्ये देखील ओटी भरायची नाही. त्यासाठी अधिक मासाच्या सुरुवातीला तुम्ही जो मंगळवार किंवा शुक्रवार येईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईची ओटी जी आहे तर ती भरून टाका. म्हणजे पुढे तुम्हाला अडचण आली तर देखील काही हरकत नाही. ओटी भरत असताना आईला पाट्यावरती बसायचं आहे. प्रथम हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला हळदी कुंकू, एखादी साडी किंवा तुम्ही नाराने भरली तरी सुद्धा चालेल. एखादी साडी किंवा ब्लाऊज पीस आणि नारळ आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर तांदूळ घ्यायचे. त्या तांदळावरती आपल्याला एक लेकूरवाळी, हळकुंड, खारी, खोबरं, त्यानंतर एखादं नाणं, बदाम अशा ज्या सौभाग्यकारक वस्तू आहेत तर ओटीचं साहित्य जे आहे तर त्यामध्ये टाकायचं आहे आणि आईला हळदी कुंकू लावून वाहून त्यानंतर तुम्हाला जी ओटी जी आहे तर ती म्हणजे जे साहित्य आहे तर ते आईच्या पदरामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि आईच्या पाया पडून आईचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आईच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करायची. अशा प्रकारे आईची जी ओटी आहे तर ती तुम्हाला भरायची आहे. अधिक महिन्याची ओटी भरत असताना आईच्या ओटीमध्ये तुम्ही 33 वस्तू देखील दान करू शकता किंवा ठेवू देखील शकता. 33 प्रकारचे फळे किंवा 33 अनारसे किंवा तुम्ही 33 जे काही 33 प्रकारच्या मिठाया किंवा 33 रुपये देखील त्या ओटीमध्ये ठेवले जातात. अशी पद्धत देखील बऱ्याच जणांकडे असते. अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तरी सुद्धा चालेल. अधिक महिन्यामध्ये खास करून आपण जोडे बदलत असतो, परंतु अधिक महिन्यामध्ये जोडे बदलत असताना पायामध्ये सोन्याचे जोडे चुकून देखील बनवायचे नाहीत. तुमचे कितीही ऐपत असेल, कितीही पैसा असेल देखील तुम्ही सोन्याचे जोडे बनवू नका. कमरेच्या खालचा जो भाग आहे, अवय आहे, त्यामध्ये सोन्याचे दागिने परिधान केले जात नाही. कारण की आपण सोन्याला माता लक्ष्मी स्वरूप समजतो. त्यासाठी सोन्याचे दागिने पायामध्ये घातले जात नाही.
त्यासाठी अधिक महिन्यामध्ये जोडवे बदलत असताना तुम्हाला सोन्याचे जोडवे बदलायचे नाहीत. व्यवस्थित व्यक्ती राखता तुम्ही चांदीचे जोडवे जे आहेत तर ते बनवू शकता आणि जोड्यामध्ये भर देखील घालू शकता. म्हणजे आईने लेकीची जी जोडवे आहेत तर ती बदलायची असतात. याला खूप प्राधान्य दिलं जातं. आईला जर शक्य नसेल तर लेकीने आईचे जोडे बदलले तरीसुद्धा चालेल. आजच्या व्हिडिओमध्ये अधिक मासाविषयी, अधिक महिन्याविषयी, धोंड्याच्या महिन्याविषयी मी तुम्हाला भरपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक महिन्याची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि हो, आपल्या आईचं नाव नक्की लिहा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.